त्याची ओळख मी सांगत होतो की या जगाच्या पाठीवर जर कोणी करून दिली असेल तर ते म्हणजे हरिभक्त परायण रंगनाथ गुरुजी परभणीकर यांनी करून दिली। महाराजांचा जन्म आपल्या जिल्ह्यामध्ये झाला व आपल्या जिल्ह्यामध्ये महान महान अशा प्रकारचे साधू संत जन्माला आले। हरिभक्त परायण गुरुजी तर आहेतच, गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर आहेत, गुरुवर्य मोतीराम महाराज फळेकर हे सुद्धा आहेत, त्याच्यानंतर गुरुवर्य हरिभक्त परायण नथुराम वाकेहाळकर आहेत, त्याच्यानंतर आता आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये वास्तव्याला आहेत गुरुवर्य हरिभक्त परायण गोळबाबा आहेत। म्हणजे आपला जिल्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये महाराज म्हणतात चांगल्या प्रकारे धनधान्य असेल, पण परभणी जिल्ह्याची ओळख ही साधू संतांची। दासी जनाबाई गंगाखेडमध्ये जन्माला आल्या, संत नामदेव महाराज परभणी मध्येच होती ती नरसीमध्ये जन्माला आले। अशा प्रकारे महान संत या जिल्ह्यामध्ये जन्माला आले हो। आणि त्याच न्यायाने परभणी जिल्ह्याचं काहीतरी पुण्य असेल म्हणून गुरुजीचा जन्म सोनपेठ गावामध्ये झाला। सोनपेठ आता सध्या तालुका आहे, सोनपेठ मध्ये महाराजांचा जन्म झाला। महाराज हे जन्मकालीन फार मोठे श्रीमंत होते, महाराजांची परंपरा फार मोठी होती। जगद्गुरु तुकोबारायांची जशी परंपरा होती सामान्य नाही, महाराज म्हणतात की असा हरिभक्त जन्माला येण्याकरता काहीतरी पूर्वीचं पुण्य लागते, त्यांच्या वंशाचं पुण्य होतं आणि त्या वंशाची पुण्य महाराजांना कामी आली। विठ्ठल विठ्ठल जीवन जर चांगल्या प्रकारे घडायचं असेल तर चार पुण्य त्याच्या पाठीमागे लागतात। महाराज म्हणतात सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन समाजच्या दातव्य वंश पुण्येन। महाराज म्हणतात की सुशीलो मातृ पुण्येन चांगल्या प्रकारे पुत्र जन्माला आला, सुशील जन्माला आला आईचं पुण्य आहे। चतुरता पितृ पुण्येन चतुरता, हुशार जन्माला आला बापाचं पुण्य आहे। दातव्य वंश पुण्येन चांगला दानशूर जन्माला आला वंशाचं पुण्य आहे। आणि आत्मपुण्येन सभाग्यता भाग्यवान जन्माला आला श्रीमंत जन्माला आला स्वतःचं पुण्य आहे। याच्या उलट चार प्रकारचे पाप आहेत, उन्मत्तो मातृ दोषेन पितृ दोषेन मूर्खता, अदातव्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता। उन्मत्त जन्माला आला आईचं पाप हे महाराज म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा वरणच घाली तोंडा। कुऱ्हाडीचा दांडा होतास का तसं महाराज म्हणतात तुका म्हणे जाय आणि नरका भक्ताची माय। अगोदर आईला दोष दिला का उन्मत्त जन्माला आला, मूर्ख जन्माला आला बापाचा दोष आहे, कंजूस जन्माला आला एकही रुपया धैर्याच्या धर्म कार्यामध्ये देत नाही वंशाचं पाप आहे, आणि दरिद्री जन्माला आला हे स्वतःचं पाप आहे। विठ्ठल विठ्ठल त्यांच्या पंजोबाचं नाव होतं रामबा महाराज आणि रामबा महाराज एवढे कट्टर वारकरी होते, निस्सिम वारकरी होते। जगद्गुरु तुकोबारायांचा 4092 अभंगाचा गाथा रामबा महाराजाला पाठ होता, मुखोद्गत होता। एवढे ते चतुर होते, एवढं त्यांच्याकडे फार मोठं ज्ञान होतं। त्यांच्यानंतर त्यांचे आजोबाही धार्मिक, त्यांचे वडीलही धार्मिक आणि त्यांच्याच वंशामध्ये हे रंगनाथ गुरुजी जन्माला आले। विरक्त अशा प्रकारे त्यांना यांच्या बरोबर 3 भाऊ होते, एकाचं नाव होतं लक्ष्मण, एकाचं नाव होतं मारुती आणि तिसऱ्याचं नाव होतं विठ्ठल, आणि यांचं नाव आई वडिलांना ठेवलं रंगनाथ। पण बाकीच्या सगळ्यांचे विवाह झाले, पण रंगनाथ महाराज हे लहानपणीपासून त्यांच्यावर संत विचाराचा प्रभाव होता। विरक्त होते महाराज म्हणतात, विरक्त त्यांना संसारामध्ये रस नव्हता, पण वडिलोपार्जित असणारा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्या रंगनाथाने करावा असं त्यांच्या आई वडिलांना वाटायचं। आणि ते आता कोमटी होते, ते आर्य वैश्य समाजामध्ये जन्माला आले आणि ते व्यापारी, आपण कोमटी मारवाडी बघितलं तर फार मोठे व्यापारी होते, तेही तशाच प्रकारे गडगंज श्रीमंती होती। त्यांचा कापसाचा व्यापार होता, सोनपेठ मध्ये कापसाचा व्यापार, पण कालांतराने त्या व्यापारामध्ये त्यांना रस नव्हता। महाराज म्हणतात की विरक्त अशा प्रकारे कोण किती न्यालय कोण किती द्यालय यांचं त्यांना लक्ष राखत। त्याच्यामुळे भावाने विचार केला, म्हणजे तू जर व्यापार करायला राहिला तर आपला व्यापार डबघालेल, म्हणजे तुला जे वाटते ते कर। त्याच्यामुळे भावांचे लग्न त्यांनी लावून दिले, पण स्वतः मात्र अविवाहित राहिले। अगोदर काशीला गेले, सरस्वती स्वामी सरस्वती महाराज यांच्याकडे वेदांताचा अभ्यास केला, काशीला काही दिवस राहिले। त्याच्यानंतर परत आळंदीमध्ये आले आणि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा। ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ राहिले। रंगनाथ गुरुजींनी काशीमध्ये जास्त वेळ न राहता आळंदीमध्ये जवळ आळंदी केली का तर ती ज्ञानोबरायांची नगरी आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज होतात आणि ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन हरिभक्त परायण साखरे महाराज, आज आपण साखरे महाराजांचं नाव जे ऐकतो ते साखरे महाराजांची परंपरा फार मोठी आहे। साखरे महाराजांकडे त्यांनी वृत्ती प्रभाकर जे काही विचार सागर अशा प्रकारच्या ग्रंथाचा अभ्यास केला। आळंदीमध्ये जास्त काळ राहिले। विठ्ठल विठ्ठल आळंदीमध्ये नाव लौकिक कमल
आजही रंगनाथ गुरुजीचा फार मोठा मठ आळंदीमध्ये आहे. आळंदीमध्ये राहता राहता जगालाही ज्ञान सांगितलं, स्वतःलाही ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. विरक्त अशा प्रकारचे साधू. पण जशा प्रकारे महाराज म्हणतात, येथवरून नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. केवळ आणि केवळ फक्त जगताच्या उद्धाराकरता त्यांनी कार्य केलं. महाराज मागत्याशी पुरे धनी आणि काशी उरे, घातला दुकान देती आली अशी दान. काय त्यांच्याकडे देण्याकरता तुमच्या आमच्या दुकानात जसं दुःख आहे तसं त्यांच्या दुकानामध्ये काय आहे तर फक्त देवे. महाराज म्हणतात, तुका म्हणे कोटी देवे भरले मोहे रीते, संत उदार उदार. अशा प्रकारची वृत्ती ज्यांची होते. कालांतराने महाराज म्हणतात 4 जानेवारी 1970 या दिवशी एकादशीचा दिवस होता. सुंदर अशा प्रकारचा योग जीवनामध्ये महाराजांच्या आला. भगवान परमात्म्याची तर प्राप्ती करून घेतलीच, स्वतःच्या संसाराचा त्या ठिकाणी संसाराच्या नावानं शून्य घातला. पण हरिभजने हे धवळीले जग चुकविला लाभ कलकाराचा. 4 जानेवारी 1970 या दिवशी म्हणजे जवळपास 30 आणि हे 24 म्हणजे 50-55 वर्ष झाले आज महाराज जाऊन. तरी आज तुम्ही आम्ही काय नाव घेतो तर त्यांनी समाजाकरता जीवन आपलं व्यतीत केलं. एकादशीच्या दिवशी आपला देह ठेवला. जवळपास त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे 25 ते 30 हजार वारकरी त्यांच्या अंत्यदर्शनाला आले. संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांच्या कानावर ही वार्ता पसरली ते सगळे वारकरी रंगनाथ गुरुजीच्या अंत्यदर्शनाकरता आले. आणि 22-25 हजार वारकऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी शेवटचं दर्शन घेतलं. तो एकादशीचा दिवस होता, तो आजचा दिवस होता आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. अशा पुण्यतिथीचा परोपकार तुमच्या आमच्या जीवनात आहे. अशा संतांचा सेवक